नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे वाटण घातलेली चवळीची आमटी. चवळीमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये आयर्नचं प्रमाण असतं, कॅल्शियम असतं आणि त्यामध्ये मी बटाटा घालणार आहे. बटाट्यामध्ये फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण पण भरपूर आहे. तर हे कॉम्बिनेशन एकदम छान आहे. तर आजची रेसिपी साधी सोपी आहे, बनवायला सोपी आहे, शरीरासाठी उत्तम आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. वाटणाची चवळी बनवण्यासाठी मी इथे चवळी 5 ते 7 तास भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर चवळी स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये अगदी शिजेल एवढंच पाणी घातलेलं आहे बघा. आणि यामध्ये एक बटाटा आणि एक टोमॅटो मी घातलेला आहे. हे व्यवस्थित शिजलेले आहे. एक शिट्टी फक्त कुकरची घेतलेली आहे. यापेक्षा जास्तही शिजवलेली नाही, कारण गाळ झाली तरीही आमटी जशी पाहिजे तशी लागत नाही. म्हणून एकच शिट्टी फक्त आपल्याला करून घ्यायची आहे. यासाठी वाटण आहे. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे गरजेनुसार वाटण वापरणार आहे. 1 टीस्पून इथे ओलं खोबरं आहे, एक कांदा मिडियम साईजचा, कोथिंबीर थोडीशी, 4-5 लसणाच्या पाकळ्या इथे कुटून घेतलेल्या आहे. गॅसवर मी छोटं पातेलं ठेवलेलं आहे. 1 टीस्पून मी तेल घातलेलं आहे. मला पहिले हळद हिंगावरची करायची आहे. छोटे मुलं जर तुमची खाणारे असतील तर ही अशी उकडलेली चवळी बाजूला घेऊन आणि हिंग हळदीची आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि टिक्की बाजूला करायची आहे. त्यातलीच आपण ही भाजी करू शकतो. थोडस घातले मी जिरे, अगदी एक पाकळी फक्त लसणाची घातलेली आहे. एक चिमटीवर घालते हिंग. हिंग पोटासाठी चांगला असतो, त्यामुळे घालायचा. 2 चिमट्या घालते हळद. आता घालायची उकडलेली चवळी. थोडस घालायचंय गरम पाणी. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. थोडीशी घालायची कोथिंबीर. चवळी उकडलेली असेल तर खूप झटपट भाजी होती. आपल्याला एक उकळी घ्यायची भाजीला. फिक्की भाजी उकळते. दुसऱ्या साईडने मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये घालायचं आहे तेल. 2 टीस्पून मी तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करायचं. फिक्की हिंग हळदीवरती फोडणी घातलेली चवळीची आमटी आपली इथे तयार झालेली आहे. मस्त वास सुटलेले. या पद्धतीने मुलं खूप चांगल्या पद्धतीने ही आमटी खातात. नक्की करून बघा. तेल गरम झालेलं आहे. लसूण आणि कांदा आपल्याला घालायचा आहे. कांदा पटकन आपला इथे मस्त ब्राऊन कलर त्याला आलेला आहे. खूप जास्त कांदा नाहीये, त्यामुळे लवकर आपला तो कांदा परतवला गेला. याच्यापेक्षा जास्त आपल्याला त्याला कलर आणायचा नाही. वाटण घालायचं. 2 टीस्पून फक्त वाटण घातलेलं आहे मी, संपूर्ण पण घातलेलं नाही. वाटण आपलं व्यवस्थित परतवलं गेलेलं आहे. 1 टीस्पून भर मी घालते, त्याच्याने घट्ट रस्सा होतो, एवढा मी घातलेला आहे. ह्या वाटणाची, ह्या मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. त्यामध्ये काय काय घातलेलं आहे आणि घट्टपणा आमटीला भाजीला कसा येतो तर ते तुम्ही रेसिपी बघा, तुम्हाला कळेल. 2 चिमटे घातलेले आहे हिंग. कडधान्याला नेहमी हिंग घातला पाहिजे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी मी घातलेली आहे हळद. 1 टीस्पून मी घालते मिक्स मसाला, खोबरं आणि कोथिंबीर. लगेच आपल्याला पाणी घालायचं. मसाले अजिबात जळू द्यायचे नाही. सुके मसाले घातल्यानंतर पटकन पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला मसाले शिजवून घ्यायचे. 1 मिनिटभर आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित मस्त मसाला शिजला की तेल सोडायला लागतो. शिजवून घेतलेली आपल्याला चवळी, बटाटा, टोमॅटो ह्याच्यामध्ये घालायचं आहे. मिक्स करून आणि गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. आपण याची आमटी बनवतोय. जसजशी शिजेल तसतसा घट्टपणा आमटीला येतो. पाणी गरमच वापरायचं आहे. घालायचंय मीठ. एक उकळी आपल्याला या आमटीला काढायची आहे. आमटीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. थोडीशी मी घालते कोथिंबीर.
या पद्धतीने आमटी नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी साध्या सोप्या रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।